बघू आज तरी मला मिळतंय का. आणि सन पण आता आहे कंटिन्युअसली, सो इट्स अ गुड थिंग. ते खाऊन टाकले त्यांनी आणि त्यावेळेस आम्ही होतो न्यूयॉर्कमध्ये, तर त्यामुळे कळलं पण नाही मला. आल्यावर डायरेक्ट मी बघितलं तर पूर्ण त्यांनी खाऊन टाकलं होतं. वारं खूप जोरात आलं. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आम्ही आलेलो आहोत परत घरी सॅन डिएगोला. येतानाची जी आमची जर्नी होती ती मी फिल्म केली नाही, कारण की जातानाची जर्नी मी तुमच्याबरोबर शेअर केलीच होती. सो नथिंग न्यू ऑर स्पेशल. तिथून एअरपोर्ट न्यू जर्सीच्या एअरपोर्टवरून आम्ही स्टार्ट केलं आणि सॅन डिएगोमध्ये आमची फ्लाईट लँड झाली. रात्री लँड झाली ॲक्च्युली. आणि घरी यायला किती 10:30-11 असे वाजले असतील. आल्यानंतर आम्ही लगेचच झोपून गेलो आणि तिथून निघताना सानिकाने आम्हाला वाटेत म्हणजे खाण्यापिण्यासाठी म्हणून असे पराठे वगैरे बनवून दिले होते. तर ते एकदम इझी गेलं. त्यामुळं घरी आल्यावरती मुलं झोपलीच होती लगेच, म्हणजे गाडीतून येताना झोपली होती. तर मग परत उठवायला नाही लागलं त्यांना, कारण की त्यांचं जेवण वगैरे सगळं झालं होतं. सो असा आमचा येतानाचा प्रवास झाला. आणि परत आल्यानंतर लगेच एक दिवस आय थिंक सुट्टी होती मुलांना आणि लगेच दुसऱ्या दिवशीपासून त्यांचं रुटीन, शाळा वगैरे सगळं चालू झालं, क्लासेस अँड ऑल. आणि इव्हन चेतनचं ऑफिस वगैरे त्यांनी तर तिथूनही वर्क फ्रॉम होम केलं होतं एकदा. तर मग इथं आल्यावर तर त्यांचं लगेचच सुरू झालं आणि माझं सुद्धा सगळं रुटीन स्टार्ट झालं. ॲक्च्युली आता सॅन डिएगोमध्ये खूप छान सनी डेज होते जेव्हा आम्ही निघालो इथून न्यू जर्सीला. आणि जसंही आम्ही परत आलेलो आहोत तेव्हापासून सॅन डिएगोमध्ये क्लाउडीच आहे बाहेर. तर आज आहे वीकेंड, आम्ही निघालो आहोत बाहेर. ॲक्च्युली वेदरचं मी काय बोलले, कारण की बाहेर मी बरीचशी झाडं लावलेली आहे. तुम्हाला माहितीच आहे दरवर्षी मी म्हणजे व्हेजिटेबल गार्डन वगैरे करते आणि तसंच ह्यावर्षी पण केलेलं आहे. आणि प्रत्येक वर्षी नवीन रोपं लावावी लागतात इथे. म्हणजे तीच रोपं खूप काळ टिकत नाहीत. त्याचं रिझन म्हणजे थंडीमध्ये खूप जास्त थंडी असते. तर त्यामुळं मग प्रत्येक वेळेस नवीन रोपं लावावी लागतात. तर यावर्षी सुद्धा नवीन रोपं लावली आहेत, पण वेदर असं आहे ना त्यामुळे ती टिकतील की नाही थोडीशी शंका आहे. त्याचबरोबर काही अजून रोपं मला घ्यायची आहेत, तर ती सुद्धा घेणार आहे. आणि म्हणजे तिथे पण चाललो आहोत नर्सरीमध्ये. तर इथे होम डेपो आणि लोज ही अशी दुकानं आहेत जी खूप मोठी दुकानं आहेत. तिथे घरातल्या सगळ्या वस्तू, गार्डनिंगच्या सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी मिळतात. याआधी तुम्ही खूप वेळा बघितलंच आहे माझ्या व्हिडिओजमध्ये ती दुकानं, म्हणजे स्पेसिफिकली ते स्टोअर्स. तर तिथे जाऊन आता मला 3 रोपं आणायची आहेत. जुकिनीचं रोप आणायचं आहे आणि काकडीची रोपं आणायची आहेत. बाकी टोमॅटोची वगैरे मी नवीन आणून सगळी लावलेली आहेत. ते सुद्धा दाखवेन मी तुम्हाला. यावेळेस थोडंसं डिफरंट केलेलं आहे, तर त्या सगळ्या गोष्टी शेअर करेनच पुढे व्हिडिओमध्ये जसं जमेल तसं, आज आणि उद्यामध्ये. कारण एवढं क्लाउडी आणि थंडी आहे ना बाहेर की बॅकयार्डमध्ये जायलाच नको वाटतं लिटरली. तर चला आता बाहेर पडूया. काही जी कामं आहेत, जी रोपं वगैरे आणायची आहेत ती घेऊन येऊया. काही गोष्टी रिटर्न करायच्या आहेत आणि नवीन घ्यायच्या आहेत, तर ते सुद्धा करूया. सो लेट्स स्टार्ट टुडेज व्हिडिओ. जसं मी म्हणलं की क्लाउडी आणि विंडी असं वेदर आहे, थंड आहे, तर त्यामुळे मी छानसा असा हा स्वेटशर्ट घातलेला आहे. स्वेटरच म्हणता येईल. कलर खूप मस्त आहे ह्याचा, सेज ग्रीन कलर आहे आणि व्हाईट कलरची असं व्ही नेक आहे. इवन याला कॉलर आहे, पण समहाऊ ती जस्ट फॉर फॅशनसाठीच आहे. इट्स ऑफ नो यूज बट इट लुक्स नाईस. मला आवडला हा खूप. आणि ह्याच्यामध्ये मी व्हाईट कलरचा टॉप पेअरअप केलेला आहे सो दॅट जरा कम्फर्टेबल वाटेल असं. आणि येस, आजचा माझा हा लुक. आणि आजची हेअरस्टाईल तुम्ही बघतच असाल. काल रात्री मी काय केलं होतं, ते हीटलेस कर्लचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलाच होता. तर काल रात्री मी ते हीटलेस कर्लचं लावून झोपले होते, त्यामुळे केस आज एकदमच असे दिसत आहेत कर्ली कर्ली. बिलकुल काही हीट वगैरे यूज नाही केलेली, हे असे नॅचरली झालेले आहेत माझे केस. तुम्ही तो व्हिडिओ अजून जर बघितला नसेल तर नक्की चेकआउट करा. मी कुठेतरी इथे लिंक देईन किंवा तुम्ही सर्च केलं तरी इझिली तुम्हाला मिळून जाणार. आम्ही आलेलो आहोत आता होम डेपोच्या इथे, तुम्हाला मागे दिसत असेल. आणि यावेळेस आम्ही दुसऱ्या होम डेपोमध्ये आलो आहे. त्याचं रिझन म्हणजे की मागच्या होम डेपोमध्ये आम्हाला हव्या तशा गोष्टी मिळाल्या नव्हत्या. सो ज्या मिळतील त्या घेतलेल्या, पण त्या म्हणजे दाखवते मी तुम्हाला. टोमॅटोच्या झाडाचे जे केज असतात ना ते घेतले होते, पण ते खूप उंच आहेत झाडाच्या मानाने आणि तेवढे नको होते. सो ते रिटर्न करायचे आहेत आणि छोट्या साईजचे टोमॅटो केज घ्यायचे आहेत. तर चेतन काढतात, हे घेऊन आलो आम्ही. आणि अजून काय 2 गोष्टी होत्या ना आपल्याला रिटर्न करायच्या.
हा हे एक आणलेले फायर ॲप्स. हा ते कटर एक. कटर आणले. हा ते घरी होतं त्याच्याने भागलं. ऍक्च्युली आम्ही जेव्हा दुकानात होतो ना तर त्यावेळेस ते मेश कटर आम्हाला पाहिजे होतं, पण घरचं चालेल की नाही हे आम्हाला माहित नव्हतं आणि आहे की नाही ते सुद्धा माहिती नव्हतं. सो त्यामुळे मग आम्ही एक्स्ट्राचं घेऊन गेलेलो, पण हे काय वापरलंच नाही. तसंच्या तसं आहे. आता हे रिटर्न करू शकतो. तर चला, हे टोमॅटो केज बघा ना केवढे मोठे मोठे झाले. तर छोटं लागेल आता. शौर्य लागेल तुला ते बाळा. सियानापेक्षा उंच आहे ते. एवढं उंच काय उपयोगाचं नाही. हा आपल्याला 2 रिंग वालं पाहिजे. हे 3 रिंग वालं आहे. ओके 4 रिंग कशा दिसल्या? अरे राईट सियाना, करेक्ट. या आपल्याला 3 रिंग्स पाहिजे. समर सीझन आहे तर भरपूर सारे प्लांट्स पण आलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे ग्रिल पण आलेले आहेत. हे वाले असेवाले मोठे मोठे ग्रिल आहेत आणि आतमध्ये हे गॅस पण असतं किंवा तुम्ही कोल पण टाकू शकता. आणि एवढे छान असे हे फ्लावर्स आल्या. झेंडूची पण झाड आहेत. झेंडूचा कलर केवढा छान आहे ना. हळदी कुंकू पण आहे प्लस ऑरेंज. सुंदरच आहे हा. चला आपण हे रिटर्न करूया आता. रिटर्नच इथे ट्युलिप्स किती क्यूट आहेत ना. बघ इथे ट्युलिप्सचे हेच असतात ना सियाना. ट्युलिप्सचे बर्ड्सच आहेत, फ्लावर्स नाही आहेत. राईट. Wait, I have a joke for you. What? What joke? How do you kiss April? What? How do you kiss April? With your 2 lips. I like it. Okay. किती छान छान झाड आहेत. खूपच मस्त आहेत. आणि ही वरती पण आहेत हँगिंग ट्रीज. हे जनरली ते पोथोसच आहे, म्हणजे आपलं मनी प्लांट आपण जे म्हणतो ना त्या टाईपमध्ये. आणि हे तर आपल्याला माहितच आहे. We all know we. पाम ट्री आहे हे आणि हे स्नेक प्लांट आपल्याकडे आहे हे. The snake plant. आणि दीज आर द रबर प्लांट. Yeah, कलर्ड आहेत. तर आता आपण जाऊया जिथे सगळे व्हेजी प्लांट्स मिळतात तिथे, त्या बाजूला. बघू आज तरी मला मिळतंय का. इथून सगळं चालू होतं. हे बघा आज आले जॅपनीज क्युकुंबर. आज बरेच आहेत. इकडे त्यांनी मध्ये अजून एक लेन ऍड केली आहे. हो की लास्ट टाइम आपण आलेलो तेव्हा एवढे कुठे होते. एवढे नव्हते, कमी होते. हे काय परत टोमॅटोच आहे का. ऑर्गॅनिक टोमॅटो आहे. Hey, carrots. हे बघा काकडीचे. Just straight A. पण छोटेच आहेत नाही का. छोटेच आहेत. हो. काही ऑफर आहे का. 4-4-10 चालू झालं. अरे वा. प्रत्येक वेळेस ते चेंज होतं. एव्हरी वीक चेंज करतात. मागच्या वेळेस आम्ही 3-4-10 घेतलेलं का 12. 3-4-12 3-12 या. आता कमी झालंय. 4-4-10. आता 4 झालेत $10. Strawberry. Great. So all we do. सगळे आहेत बघा. हे बघा येलो टोमॅटोज. हे वेगळ्या टाईपचे अजून चेरी टोमॅटोज. त्यानंतर मोठे मोठे रेड टोमॅटो. हे बघा असे. तर हे वेगळे वेगळे जे टोमॅटो असतात ना ते वेगवेगळ्या पर्पजसाठी यूज केले जातात. काही फक्त असे कच्चेच खायचे सॅलडमध्ये. काही असतात त्याचे तुम्ही ज्यूस बनवून पिऊ शकता. काही असतात त्याचं तुम्ही पल्प बनवू शकता. आणि आपण म्हणजे भाज्यांमध्ये वगैरे जो वापरतो तो रोमा टोमॅटो असतो. तर तो मी दरवर्षी लावायचा प्रयत्न करते. म्हणजे कसं आपण 100% यूज करतो तो. बाकी ज्यूस करायचे जे टोमॅटोज असतात ते काय एवढे लावले जात नाहीत बिकॉज आपण काय एवढे टोमॅटो ज्यूस वगैरेचे फॅन नाही. पण इथले लोक खूप जास्त फॅन असतात असल्या सगळ्या गोष्टींचे. आणि हे शिशितो पेपर्स हे पण भारी असतात. एकदम कमी तिखट असतात आणि स्टर फ्राय करून खूप भारी लागतात. तर ते हे पेपर्स आहेत. पण आज स्पेसिफिकली मी आलेली आहे ते म्हणजे आय टोल्ड यू लाईक क्युकंबर आणि झुकिनी. सो लेट्स फाइंड दॅट.
हे कोण $24 लाईमचं येत आहे. छोटे आहेत फारच, पण ते वाढवायचं म्हणजे अजून 5 वर्ष. दॅट इज ट्रू. पण येतात लेमन, नाही असं नाही. हे बघा, ह्याला ऑलरेडी छोटे छोटे आलेत. टिंगू लेमन आले. टिंगू लेमन आलेले आहेत ऑलरेडी. पण मला स्पेसिफिकली ना मेयर्स लेमन नावाचा एक लेमन असतो, तर तोच मला लावायचा आहे. कारण की त्याला बेसिकली वर्षभर येतात आणि खूप जास्त रस असतो त्या लिंबाला आणि कलर पण छान असतो, साईज पण परफेक्ट असतो. सो मेयर लेमन मला लावायचं जेव्हा कधी मी लावेन. आणि हे बघा, हे आपल्याला घ्यायचंय छोटं बघून घे. 3 वाला घ्यायचंय ना आपल्याला. हा, हे 2 वालच आहे आता. मग आता 2 वालाच आहे. तिथे साईडला 3 वाले बहुतेक. मग त्या बाजूला ते तुम्ही बघता का? हे बघतो. खूपच हे हा. असतं. ते पण आहे 3 वाले सिल्वर. Yep, this is 3. हा, हे वालं जे आपल्या घरी आहे ते हेच आहे ना. ते वाकडे तिकडे झाले जरा चांगले वाले. Absolutely. बरं, तुम्ही हे घ्या, तोपर्यंत मी ते शोधते झुकिनी प्लांट. ओके. बऱ्यापैकी शॉपिंग झाली आहे आणि इथे एकदा होम डेपोमध्ये आलं ना की इतक्या गोष्टी दिसतात आणि इतक्या गोष्टी आठवतात की काही विचारायलाच नको. सो आम्हाला ते चिकन मेश वगैरे ते घ्यायचं होतं. कशासाठी वगैरे ते मी तुमच्याबरोबर शेअर करेन जसे आम्ही घरी पोहोचू. पण ते सगळं बघितलं, शोधण्यात बराचसा वेळ गेला आणि आता मी परत गार्डन सेक्शनमध्ये आलेली आहे. कारण की ह्या सीझनमध्ये जनरली इथे मोगऱ्याची रोपं मिळतात. तर म्हणलं बघूया तरी आत्ता मिळतात का मोगऱ्याची रोपं, पण काही दिसत नाही आहे तिथे. आणि माझं झाडांवरचं प्रेम म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. माझे इंडोर प्लांट्स पण भरपूर आहेत. चेतन तर मला म्हणतात की कशाला एवढे वाढवते प्लांट्स म्हणून. असं वाटतं जंगलातच राहतोय, पण इट इज गुड ऍक्च्युली. म्हणजे मला पण प्लांट्स आवडतात, मी असं गमतीत म्हणतो. पण म्हणजे चेतनना जेवढी आवड आहे त्याच्यापेक्षा मला जास्त आवड आहे. म्हणजे असं म्हणू शकतो की मला मोह आवरत नाही घेण्याचा. आवड तर दोघांना पण आहे, पण नवीन नवीन प्लांट्स घेण्याचा जो मोह असतो ना तो मला अजिबात आवरत नाही. चला पण आता बास करूया, आता जाऊया घरी. कारण की अजून सुद्धा गार्डनचं आपल्याला भरपूर काम करायचं आहे आणि जे ऑलरेडी आपण गार्डन सेटअप केलेलं आहे यावेळेसचं, तर ते सुद्धा सगळ्यांना दाखवायचं आहे. सो लेट्स गो होम. जस्ट आता आम्ही घरी आलो आणि अजून ड्रेस वगैरे चेंज केलंच नाही. रादर अजून घरी गेलेच नाही, आम्ही गराजमध्येच आहे. तर म्हटलं पटकन तुम्हाला जे प्लांट्स आणलेले आहेत ते दाखवावे. तर हे वाले प्लांट्स आणलेत आणि अजून एक आणलेलं आहे ते म्हणजे वांग्याचं झाड आणलेलं आहे. तर ते पण बाहेर लावून घ्यायचं आहे. आज आहे नेक्स्ट डे. काल ऍक्च्युली आम्ही आलो आणि दुपारनंतर वेदर एकदम खराब झालं. खूप जास्त म्हणजे विंडी होतं, त्याच्यानंतर ढगाळ होतं, म्हणजे क्लाउडी होतं. आत्ता पण तुम्ही बघू शकता तसंच आहे काइंड ऑफ. पण थोडं थोडं ऊन पडतंय. सो मी म्हटलं की तेवढ्यात आपण जे काही बागेचं आहे ते करून घेऊया कम्प्लीट. तसं मला जॅकेटच घालून बाहेर यावं लागतंय कारण की एवढं थंड वारं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते झाडं कशी कशी यावेळेसची लावलेली आहेत, काय या सगळ्या गोष्टी तर शेअर करतेच. प्लस जे कालची आणलेली रोपं आहेत ती पहिले लावून घेऊया आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला पूर्ण सगळ्या बागेची जी आपली किचन गार्डन मी बनवलेलं आहे त्याची टूर मी तुम्हाला देईन. पण एवढ्यातल्या एवढ्यात तुम्ही बघताच आहात उन्हाचं कसं ये जा चालू आहे. तर मध्ये मध्ये ऊन आलं ना की खूप छान वाटतंय आणि परत ढगाळ वातावरण झालं की थोडीशी थंडी वाजते. हे बघा असं मध्ये मध्ये खूप जोरात वारे येते. सो चला चेतनला मी विचारते ते मदत करतील मला थोडंसं फिल्मिंग करायला, सो दॅट इट विल बी इझियर आणि क्विकर. कारण की प्रत्येक वेळेस कॅमेरा सेट करून मग सगळं करायचं त्याच्यामध्ये जरा वेळ जातो. सो मदतीला कुणी असलं ऑफकोर्स चेतनच तर मला सोपं जातं थोडंसं. सो आय आस्क हिम, आय कॉल हिम आणि मग रोपं वगैरे सगळं बाहेर आणते आणि मग तुम्हाला पण दाखवते. तुम्ही बघू शकता की आता स्प्रिंग आहे ना तर सगळे झाडं एकदम मस्त वाढतात. आणि हे आपलं लॅव्हेंडर बुश आहे. खूप जण मला कमेंट करतात तुला लॅव्हेंडर म्हणता येत नाही, बट ऑल दॅट मॅटर्स इज तुम्हाला कळतंय की मी काय बोलते ते. तर दिस इज द लॅव्हेंडर बुश. तर ते खूप जास्त स्प्रेड होत जातं. आम्ही एकदम छोटंसं एवढंसं आणलं होतं आणि आता ते इतकं मस्त स्प्रेड झालंय. दिस इज रिअली गुड कारण की हनी बीजना हे खूप आवडतं. सो दुसरे जे फ्रूट ट्रीज असतात ना त्याच्या पॉलिनेशनसाठी खूप जास्त उपयोगी असतं हे, कारण की बीज अट्रॅक्ट होतात. तर त्यामुळे मी हे ठेवलंय आणि कायम ठेवणारच आहे. पण एक्स्ट्रा जे वाढलेलं आहे ना सगळीकडे पसरत जातं, तर त्यामुळे मी थोडंसं हे कट करून घेते आणि मग आपल्याला हे जे वांग्याचं झाड आहे ना ते लावता येईल इथे. ऍक्च्युली लास्ट इयरचं वांग्याचं होतं ना तसं सेम मी आणलेलं आहे हे.
ही जी आहेत ती एअरलूम एक प्लांट आहेत. तर भरताची वांगी ह्याच्यानी तयार होतात. मुलांकडे माझं थोडं लक्ष आहे. गाड्या वगैरे येतात ना, मुलं खेळतात इथे. तर चला पहिले हे बुश सगळं कट करून घेते आणि मग प्लांट लावते. एवढा छान सुगंध येतोय ना इथे आता की काय सांगू. पूर्ण लव्हेंडरचा असा सेंट. आणि ह्याच्या फुलांना जेवढा वास असतो ना त्याच्यापेक्षा दुप्पट ह्याच्या पानांमध्ये वास असतो. पान असं हातात घेऊन असं तुम्ही हे केलं ना, क्रश केलं तर खूप छान वास येतो. सुवास. जरासं बागेमध्ये काम केलं की म्हणजे उकडायला लागलं, घाम यायला लागला म्हणून जॅकेट काढलं मी. आणि सन पण आता आहे कंटिन्युअसली, सो इट्स अ गुड थिंग. तर आता हे प्लांट लावून घेते. मला जेवढी जागा करता येईल इथे तेवढी केलेली आहे मी जागा. आणि इथे लावू शकतो आता असं. तर ही जी आहे चिकन मेश जी आपण दुकानातनं आणलेली, तर ती आता सर्कल करून घेतात. एक असा चेतन सर्कल म्हणण्यापेक्षा असं झाडाच्या भोवती एक गोल करायचं आहे. कुंपण. हां, कुंपण सारखं. आणि ते आता जे आपण झाड लावलंय ना ह्याला लावायचं आहे साईडून. कारण की बनीज वगैरे खूप आहेत. आणि इथे गोफर नावाचा एक ॲनिमल असतो छोटासा, जो उंदरासारखा असतो. तर तो सुद्धा पानं खातो किंवा कोवळं कोवळं जे वरती उगवतं प्लांट म्हणजे रोप जे वाढतं ना थोडंफार, तर ते सगळं खाऊन टाकतात ते. तर त्याच्यासाठी म्हणजे लास्ट टाइम मी लावले होते पण त्यांनी सगळं खाऊन टाकलं. ॲक्च्युली काकडीचे वेल मी ऑलरेडी लावले होते तर ते खाऊन टाकले त्यांनी. आणि त्यावेळेस आम्ही होतो न्यूयॉर्कमध्ये, तर त्यामुळे कळलं पण नाही मला. आल्यावर डायरेक्ट मी बघितलं तर पूर्ण त्यांनी खाऊन टाकलं होतं. सो यावेळेस आम्ही काय करतो, आता नवीन रोपं लावल्या लावल्या लगेचच आम्ही ते जी चिकन मेश आहे ना ती गोल लावून टाकतोय झाडांना. तर आता मी चेतना हेल्प करते आणि एकदा का लावून झालं ना की तुम्हाला दाखवते. आणि इथे मी आता दुसरं जुकिनी प्लांट पण लावणार आहे, त्याची मी इथे तयारी करते. आणि चेतन तिथे ते मेशचं ते सर्कल बनवतात आहेत. तर सक्सेसफुली चेतननी हे बनवलेलं आहे आणि खूप चांगलं झालं आहे. म्हणजे ह्याच्याने आपलं काम होऊन जाणार आहे. सो हे आता असं झाडाभोवती लावायचं आहे. अजूनही थोडंसं मोठं असलं असतं तरी चाललं असतं ॲक्च्युली, पण ठीक आहे. आता मोठं म्हणजे हाईटला नाही, पण हा जो सर्कल आहे ना तो अजून थोडा मोठा करता आला असतं तरी चाललं असतं. सो दॅट झाड वाढायला थोडी जागा राहिली असती. बट दॅट्स ओके, एवढ्यावर पण आपलं काम होऊन जाणार. आणि आता मी ह्याच्या भोवती ही सगळी माती परत अशी लावून टाकणार. म्हणजे कसं की कुठूनच आतमध्ये जायला जागा राहणार नाही. आणि आमच्या इथे ना नेबर्समध्ये सगळ्यांना हा प्रॉब्लेम आहे. लाईक बनीज आणि गोफर्स खूप आहेत. त्याच्याचबरोबर छोटे छोटे असे रॅट्स पण आहेत, पण ते खूप कमी आहेत. जास्त करून गोफर्स आणि बनीजच आहेत जे की हे सगळं असं खाऊन टाकतात. सो सगळ्याच नेबर्सना हे असं करावं लागतं आजकाल. हां, एकदा का ते खोड जाड झालं ना मग त्यांना खाताच येत नाही ते. सो ते कोवळं कोवळं असतं तेच खातात. आणि जेव्हा उंची वाढते तेव्हा ते कोवळं जे फुटतं नवीन फूट ती वरवर जाते, तेवढी उंची त्यांची पुरत नाही. सो सुरुवातीचेच काही दिवस 1-2 आठवडे वगैरे हे इम्पॉर्टंट आहे, नंतर एवढं काही नाही. तर मी हे असं फिक्स केलेलं आहे कारण की इथे वारं वगैरे खूप सुटतं. त्यानंतर पाऊस असतो रात्री थोडाफार. त्यानंतर तुम्हाला माहितीच आहे इथलं वेदर, तुम्ही व्हिडिओ बघता. पण तेव्हा म्हणजे असं हलू नये म्हणून असं बनवलं आहे. खूप परत वारं सुटलेलं आहे आणि ऑलमोस्ट बागेचं काम झालेलं आहे. चेतनचं अजून थोडंसं काम इथे बाकी आहे ते करतात. पण मॅक्सिमम मला जे करायचं होतं ते झालेलं आहे. म्हणजे तिथे वांग्याचं रोप लावलेलं आहे, या बाजूला इथे काकडीचं रोप आत्ता जस्ट लावलेलं आहे आणि इकडच्या बाजूला मी जुकिनीचं झाड लावलेलं आहे. आता जस्ट झाड लावून पाणी वगैरे घातलेलं आहे, तर थोड्यानी छान होतील ते, तुकतुकीत होतील जरा. आणि हे आहे ते आपलं ॲपल ट्री आहे आणि जिथे जिथे ॲपल्स आलेत ते बर्ड्स सगळ्याला चोच मारतात आणि मग ते पडून जातात ॲपल छोटे असतानाच. तर त्यामुळं मग त्या ॲपल
ट्रीला सगळ्या अशा पिशव्या घालून ठेवलेल्या आहेत जिथे जिथे ॲपल्स आलेले आहेत तिथे. तर जसेही ॲपल्स थोडे मोठे होतील ना मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. पण सध्या तरी फ्रंट यार्डची जी आपली व्हेजी गार्डनच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आज कंप्लीट झालेल्या आहेत. तुम्हाला आठवत असेल जेव्हा मी व्हिडिओ सुरुवातीचे व्हिडिओ म्हणजे 3 वर्षापूर्वीचे वगैरे, तेव्हा इथे एवढी झाडं नव्हती, अशी हिरवळ नव्हती. पण आता बघू शकता तुम्ही पूर्ण सगळं हिरवंगार झालेलं आहे. सो या 4 वर्षांमध्ये इतकी छान बाग आम्ही डेव्हलप करू शकलो, ह्याचा मला खूप जास्त आनंद आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. कदाचित आम्ही भारतात असलो असतो तर एवढं केलं नसतं स्वतः, कारण की तिथे आपण इझिली माळ्याला वगैरे बोलवू शकतो. पण इथं कसं आहे की सगळ्या गोष्टी खूप महाग आहेत. सो तुम्ही सगळ्या गोष्टी स्वतः करण्याचा पहिले प्रयत्न करता आणि इफ दॅट्स नॉट पॉसिबल फॉर यू देन यू कॉल पीपल टू हेल्प, राईट. सो ह्याच्यामुळं काय झालं की आम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या नवीन. मला पण बागेच्या या सगळ्या गोष्टी हळूहळू शिकायला मिळाल्या. जसं तुम्ही बघितलंच यावर्षी आम्ही या जाळ्या बनवून लावलेल्या आहेत. बॅकयार्डचं जे आपलं गार्डन आहे व्हेजी गार्डन ते फुल्ली रेडी आहे ॲक्च्युली. तर ते मी तुम्हाला पुढच्या वारं खूप जोरात आलं तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये टूर देते तुम्हाला, कारण की तिथे ऑलरेडी सगळी झाडं वगैरे मी लावलेली आहेत. हा व्हिडिओ आता खूप मोठा होऊन जाणार. सो ह्या व्हिडिओमध्ये मी एवढ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत. कालचं जे आपण सगळे प्लांट्स घेऊन आलो तेव्हापासनं ते इतर आता प्लांटेशनपर्यंतच्या सगळ्या गोष्टी. चेतन आता ना ॲक्च्युली ही ग्रासची जे मेंटेनन्स असतो, जे सीड टाकावे लागतं ग्रासचं, तर त्या सगळ्या गोष्टी चेतन आत्ता करतायत. तर थोडी मी पण त्यांना हेल्प करेन. पण येस, आजचा जो व्हिडिओ आहे ना तो मी इथंच एंड करते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. चेतन बाय करा.